जर तुम्हाला हॉटेलसारखी बिर्याणी खायची आहे पण तुम्हाला जास्त मेहनत करायचं नाही तर तुम्ही फक्त कुकरमध्ये सोप्या पद्धतीने परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी घरी बनवू शकता. थोडी चिकट होणार नाही, कारण मी पाण्याचं प्रमाण ना परफेक्ट सांगते. स्टेप बाय स्टेप सगळं सांगेन ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त 2 शिटीमध्ये ही बिर्याणी तयार होते. आता तुम्ही सगळे कसे आहात, स्वस्त आणि मस्त असाल आशा करते. तर चला बिर्याणी रेसिपीला सुरू करू. तर सगळ्यात अगोदर ना कांदा तळून घ्यायचा आहे. आता त्यासाठी कुकरमध्ये पाव कप तेल गरम करून घ्यायचं. त्यापेक्षा थोडं जास्त घेतलं तरीही चालतंय, कारण नंतर त्याच्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत. आता 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्याला मोकळे करून घ्यायचं. आता हे कांदे तुम्ही 2 बॅच मध्ये सुद्धा तळू शकता, किंवा मोठं असेल कुकर तर तुम्ही एकच वेळेस माझ्यासारखं घालून सतत हलवत राहायचं. काळे पडू द्यायचं नाहीत, त्याला जास्त काळेही करायचं नाही आणि म्हणजे पांढरेसे असं कांदे ठेवायचे नाही. असं गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला कांदे तळून घ्यायचं. आता हे प्लेटामध्ये काढून ठेवू, बाजूला ठेवू. आपण ह्याचा ना वापर नंतर करणार आहोत. आता थोडं तेल उरलेलं आहे कांदा तळल्यानंतर. परत थोडं तेल घालायचं आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे. तुम्ही एक पॅकेट आणू शकता बिर्याणी मसाल्याचं. त्याच्यामध्ये सगळेच तमालपत्र, स्टार फ्लावर आणि इलायची, सगळं शहाजिरा सगळंच असते. ते एखादं पॅकेट घेतलं 10 रुपयाचं तरीही चालतंय. आता हे सगळं चांगलं असं सुगंधी येईपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता इथे मी परत 2 कांदे उभे चिरून घेतले, म्हणजे छोट्या साईजचे 2 कांदे. ह्याचा कलर सुद्धा आपल्याला चांगलं गोल्डन होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, ही काही अवघड नाही बिर्याणी, खूप इझी आहे आणि आरामात आपण थोडीशी तयारी केलं तर बनवू शकतो. आता असं कलर झाल्यानंतर कांद्याचं ना ह्याच्यामध्ये फ्रेश मी अद्रक लसणचं पेस्ट घातलेलं आहे. तुमच्याकडे रेडीमेड असेल तरी सुद्धा घातलं तरी चालते. चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं. आता 4 ते 5 मधोमध चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायचं. त्याच्यानंतर इथे मी बटाटे, गाजर, फुलगोबी, बीन्स असे मी भाज्या घेतले. आणखी काही भाज्या तुमच्याकडे जर अवेलेबल असतील, जसं की आपण बिर्याणीमध्ये घालू शकतो, मटर वगैरे किंवा पनीर सुद्धा घालू शकता. आता भाज्या घालून हे सगळं चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी ना फ्रेश दही घालायचं. आंबट दही अजिबात घेऊ नका, फ्रेश असेल तर तुम्ही हे ह्याच्यामध्ये घाला, म्हणजे फ्रेशच घाला. आता फ्रेश दही घातल्यानंतर सुखे मसाले, जसं की ह्याच्यामध्ये ना हळद, मिरची पावडर, धने पावडर असेल तर बिर्याणी मसाला, जर नसेल ना तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर मीठ घालायचं. हे सगळं घालून ना व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. आता 1 मिनिटासाठी कुकरचं कॅप लावायचं, म्हणजे ढक्कन लावून ठेवायचं आणि असं केल्याने मऊ हे भाज्या शिजतात. आता आपल्याला हे कुकरचं कॅप काढल्यानंतर अगोदर ना 1 ग्लास पाणी घालायचं, नंतर आपण 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. म्हणजे टोटल ना 2.5 ग्लास पाणी घालायचं. 1.5 ग्लास तांदळासाठी. कुकरमध्ये शिजवतो ना त्यामुळे आणखी म्हणजे असं मऊ होऊ शकते भात, नाहीतर खिचडीसारखं होऊ शकते जास्त जर पाणी घातलं तर. आता वरून काय करायचं, तळून घेतलेले कांदे, पुदिना, कोथिंबीर घालायचं. तुम्हाला जर जास्त मसाला आवडत असेल बिर्याणी तर तुम्ही थोडंसं बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकता. मी ते स्किप केलेलं आहे कारण मी अगोदरच बिर्याणी मसाला घातलेला 1 चमचाभर. आता इकडे दुसरीकडनं मी 1.5 ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्यानं धुवून घ्यायचं आणि आता आपल्याला धुतल्यानंतर ह्याच्यावर लेयर लावायचं आहे. आता आपण जे तळलेला कांदा आणि कोथिंबीर, पुदिना जे घातलेले आहेत त्याच्यावर आपल्याला असं 1-2 वेळेस चांगलं थोडंसं तांदूळ घेऊन थोडे थोडे असं लेयर लावायचं आहे आपल्याला. ह्याच्यावर आपल्याला पूर्ण मिक्स करायचं नाही. परत ह्याच्यावरून पुदिना, कांदे हे ना तुम्ही 2 ते 3 वेळेस सुद्धा करू शकता, पण गरज नाही. आपण झटपट जास्त झंझट न करता बनवणार आहोत, म्हणून त्यामुळे मी फक्त 2च वेळेस असं लेयर लावलेलं आहे. वरून तूप घाला आणि मस्त असं आता आपल्याला परत पाणी घालायचं आहे. आणखी 1/2 ग्लास मी घातलेलं होतं, फक्त ना स्किप झालेलं आहे म्हणजे शूट करते वेळेस. आता काय, मीठ ॲडजस्ट करायचं आणि सगळीकडे लागेल त्यासाठी आपल्याला असं फक्त हलवून घ्यायचं आहे. कुकर चमचा वगैरे घालायचं नाही. तर 1.5 ग्लास तांदळासाठी ना 2.5 ग्लास पाणी घालायचं, जेणेकरून चांगले मोकळी असं आपली बिर्याणी होते. आता काय करायचं, 2च शिट्या होऊ द्यायचं आहे. पूर्ण हवा गेल्यानंतर
आपल्याला ही बिर्याणी काढायची आणि बिर्याणी काढताना ना एकाच बाजूने काढून घ्यायचं. जर तुम्हाला जास्त झंझट न करता बनवायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की हे तुम्ही कुकरमध्ये बनवलात म्हणून. आणि वरून तळलेले कांदे घालायचं रायता सोबत, एवढी भारी लागते काय सांगू, खूप भारी लागते बिर्याणी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडल्यास प्रतिभास किचनला नक्की सबस्क्राईब करा. भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.